हाय. भ्रमंतीच्या आधी खादंती हा आमचा नियम न मोडता आद्याने भरपेट खादंती केली. खादंती झाल्यावर आमची स्वारी निघाली कोकणात. आमचा पहिला स्टॉप होता पुणा. पुण्यात गेल्यावर आम्ही काय केलं? आम्ही केली खादंती. आता आम्ही ठरवलं कोल्हापुरात जाऊन काहीतरी वेगळं करायचं. खूप विचार आणि डिस्कशन नंतर आम्ही केली खादंती. ही कोल्हापूरची खादंती जरा वेगळ्या प्रकारची होती, म्हणून आजचा व्लॉग आहे कोल्हापूरच्या खादंतीवर. आमच्या कोल्हापूरच्या गड्यांना पांढऱ्या तांबड्या रस्स्यावर ताव मारायचा होता, म्हणून मग आम्ही गाठलं देहाती, पण काहीच नाही लागलं आमच्या हाती. मग आम्ही ठरवलं आता खरंच काहीतरी वेगळं करायचं आणि गाठलं सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस. कोल्हापूरला आल्यावर जसा तांबडा पांढरा खाल्ल्याशिवाय जात नाहीत, तसं आम्ही इकडचं दूध कोल्ड्रिंक प्यायल्याशिवाय जात नाही. पण आमचा हा गडी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येऊन दूध कोल्ड्रिंक पित होता. पहिल्याच घोटात त्याने अशी काही रिॲक्शन दिली की आम्हाला कळलं की हा गडी काही आता थांबत नाही. बघता बघता याने किती ग्लास रिचवले हे आम्हालाही कळलं नाही. मनसोक्त दूध कोल्ड्रिंक प्यायल्यावर आम्ही गाठलं रंकाळा. इकडचं स्वच्छ पाणी बघून आणि ताजी हवा खाऊन आमच्या मनानं पुन्हा उभारी घेतली आणि मग तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्याशिवाय आज कोल्हापूर सोडायचंच नाही असा निर्धार करून आम्ही गाठलं ओपल. आता व्हेज प्रेमींसाठी स्पेशल डिस्क्लेमर. तांबडा पांढरा रस्सा हा फक्त नॉनव्हेजमध्ये नाही तर व्हेजमध्ये पण मिळतो आणि कोल्हापूरमध्येही मिळतो. तुम्ही खाल्लात का कधी व्हेज तांबडा पांढरा रस्सा? खाल्ला असेल तर मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.